मग त्याच्यासाठी आपल्याला बाबासाहेबांचं जे स्वप्न आपल्यासाठी दिलं की माझ्यासारखा विद्वान मी भारतवर्षामध्ये पाहू इच्छितो, त्याच्यासाठी जर आपल्याला काही हातभार लावायचा असेल तर तो कसा लावणार? तर त्याच्यासाठी आपण बघतो की एखादी जी गोष्ट असते त्याच्यासाठी आपल्या ज्या समस्या असतात, काही ज्या गोष्टी असतात त्याची चिंता असते, आपल्याला काळजी असते आणि त्या काळजीचं एक वलय असतं, बरोबर? आणि ह्या समस्या कशा सोडवायच्या याच्यासाठी काहीतरी पर्याय असतात जे आपण पर्याय बघितले, बरोबर? हे पर्याय असतात प्रभावाच्या वलयाच्या संदर्भात, बरोबर? की एखादी समस्या, त्या समस्यावर विचार करणं हा झाला चिंतेचं वलय. आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या आदर्शांनी आपल्याकडे काय दिलेलं आहे? आपल्याकडे पंचशील दिलं, बाबासाहेबांनी पंचसूत्री कार्यक्रम दिला, अजून आपण जे काही गोष्ट आपण चांगली शिकलो असेल ती गोष्ट दिलेली, ते आहे आपलं प्रभावाचं वलय, बरोबर? ज्या वेळेस आपण आपल्या चिंतेच्या वलयावर काम करतो त्यावेळेस काय होतं माहिती आहे? हे चिंतेचं जे वलय आहे ना, हे चिंतेचं वलय वाढत जातं, बरोबर? आपण जर बेरोजगारीच्या चिंतेवर विचार करू त्यावेळेस काय होत असतं? हे चिंतेचं जे वलय ना हे प्रभावाच्या वलयापेक्षा मोठं होत असतं, बरोबर आहे? त्या तलाठीच्या 100 जागांसाठी 4 लाख फॉर्म आहे, मला कुठं नंबर लागेल? काय करतो आपण, बरोबर आहे? इतके लोक बेसनी आहेत, बरोबर आहे? आणि काय करतो आपण? हे प्रभावाचं वलय आहे ना आपलं, सॉरी चिंतेचं वलय जे आहे, चिंतेचं वलय काय होत आहे? प्रभावाच्या वलयापेक्षा मोठं होतं. कालांतराने ही गोष्ट अजून मोठी होऊन जाते, बरोबर? म्हणजे काय झालं की आपलं जे प्रभावाचं वलय आहे ते छोटं झालं आणि चिंतेचं वलय जे आहे ते हळूहळू काय झालं, बरोबर? मग जेव्हा आपल्याकडे एखादा कार्यक्रम येतो तर त्या कार्यक्रमाची कदाचित आपल्या प्रत्येकाची स्मरणशक्ती आहे, प्रत्येकाची कार्यपद्धती आहे, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, याच्याने कदाचित हा प्रभाव हळूहळू कमी पण होईल आपला प्रत्येकाचा, बरोबर? तो कोणाचा 2 दिवसात येईल, कोणाचा 10 दिवसात येईल, कोणाचा 10 महिन्यात येईल, कोणाचा 10 वर्षात येईल, पण तो जर आपल्याला रिजनरेट करायचा आहे मग तेव्हा काय, बरोबर? जसं मला एक खूप छान वाटलं की आपण ज्या या समस्या बघितल्या आणि या समस्यांच्या वेळी जेव्हा आपण बाबासाहेबांना ठेवलं, बुद्धांना ठेवलं, त्यावेळेस याच्यातली एक पण समस्याचा त्यांच्या आयुष्यावर, त्यांच्या बुद्धीवर कुठलाही परिणाम झाला नाही, बरोबर आहे का? म्हणजे जसं आपण भौतिक साधनांचा रिसोर्सेसचा विचार केला, बाबासाहेबांना जेव्हा आपण लावतो तर कुठे रिसोर्सेस होते, ठीक आहे? तर तसंच ही एक गोष्ट असते जी आपण प्रभावाच्या वलयाचं बघतो. म्हणजे आपले जे प्लस पॉईंट आहेत, आपण जी पंचसूत्री ठरवली आणि जेव्हा आपण या पंचसूत्रीवर काम करायचं ठरवतो तेव्हा काय होतं माहिती आहे? ही जी पंचसूत्री आहे ही पंचसूत्री तुमचं प्रभावाचं वलय, सॉरी तुमचं चिंतेचं वलय जे ते आपण हे नाही म्हणणार की तुमच्या चिंतेचं काळजीचं वलय संपेल, बरोबर आहे? पण काय होईल? ते कमी होत जाईल. कमी झालं तर काय होणार आहे? आपोआप आपल्या विकासाला चालना मिळणार आहे, बरोबर? तर मग आपल्यासमोर हा प्रश्न असतो की हे करायचं कसं? तर या करायच्या वेळेस तुमच्याकडे 2 गोष्टी असतील, तुमचे काही चिंतेचे विषय असणार आहेत, जेवढं तुम्ही चिंतेच्या विषयावर बघणार तेवढं तुमचं चिंतेचं वलय मोठं, बरोबर आहे? जेवढं तुम्ही प्रभावाच्या वलयावर बघणार तेवढं तुमचं प्रभावाचं वलय मोठं होणार आहे. मग हे काम करण्यासाठी आपल्याला ते बघायचं आहे की मी माझ्या चिंतेच्या वलयाला बघू का मी माझ्या प्रभावाच्या वलयाला बघू, बरोबर? मग परत एक गोष्ट असते की जेव्हा आपण असं करतो ना त्यावेळेस हा पण एक भाग होतो की आपण कोणत्या तरी एका प्रभावामध्ये लागतो, बरोबर? मग परत आपल्याला वाटतं पॉलिटिकल बेस्ट, परत आपल्याला वाटतं हे बेस्ट, परत आपल्याला वाटतं ते बेस्ट, बरोबर? माझ्यासाठी आपलं आयुष्य हे संतुलित आयुष्य असलं पाहिजे, हा भाग पण खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जेव्हा आपण धार्मिक गोष्टीच्या संदर्भात बोलतो, बरोबर आहे ना? बाबासाहेबांनी शेवटी संविधानानंतर आपल्याला सगळं काय भेटलं होतं नाही, बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला, याचा अर्थ संविधानापेक्षा काहीतरी गोष्टी धम्मात जास्तच आहे. म्हणजे बाबासाहेब पण म्हणत होते की कदाचित तुमचे सगळे हक्क,
सगळे हिसकवले जातील तुमच्याकडे जमा राहिला तुम्ही ते सगळं परत मिळवू शकता. इज अ डिसिप्लिन लाईफ. आणि स्पिरिच्युअल प्रोसेस इज अ ग्रॅज्युअल प्रोसेस. म्हणजे एक संतुलित अशा पद्धतीची ती प्रक्रिया असते. मग आपलं आयुष्य कसं असतं माहिती आहे का? आपलं आयुष्य संतुलित नसतं. आपल्या आयुष्यामध्ये ना एखादा पार्ट मोठा असतो. आता पार्ट कोणता पण मोठा असू शकतो, बरोबर. उदाहरणार्थ असं घेऊया की तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठा वेळ, सगळ्यात मोठी ऊर्जा ही एखाद्या गोष्टीमध्ये जाते. मग उरलेला जो वेळ असतो या वेळामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःसाठी काम करतात. या छोट्याशा उरलेल्या वेळेमध्ये तुम्ही सामाजिक कामासाठी वेळ देतात. या छोट्याशा वेळेमध्ये आपण आपल्या फॅमिलीला वेळ देतो. या छोट्याशा कामामध्ये आपण धार्मिक देतो. हीच गोष्ट तरुणांसाठी मोबाईलला पण लागू होईल, बरोबर. आपली ऊर्जा, आपला वेळ ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी बघण्यामध्ये जातो. आणि मग पेपरच्या अभ्यासासाठी थोडंसं काहीतरी जातं, प्रॅक्टिकलसाठी काहीतरी जातं, क्लासेससाठी काहीतरी जातं उरलेला भाग, बरोबर. तर हे अशा पद्धतीचं असंतुलित लाईफ आपलं असतं. मग याला जर संतुलित करायचं असेल तर ते संतुलित करताना आपलं लाईफ कसं असलं पाहिजे? कोणतं चांगलं वाटतंय तुम्हाला? साहजिक सांगायची गरज नाही, बरोबर. तर ही गोष्ट असते आपल्या संतुलित लाईफच्या संदर्भातल्या. आपलं वलय जे आहे हे आपलं वलय असं संतुलित असलं पाहिजे. याच्यामध्ये आपली फॅमिली पण आहे, याच्यामध्ये आपला स्पिरिच्युअल पार्ट पण आहे, याच्यामध्ये आपला वैयक्तिक पार्ट पण आहे अभ्यासाचा, याच्यामध्ये आपला जॉब पण आहे, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी. तर आजच्या कार्यशाळेसाठी माझी तीच इच्छा आहे की हे सगळं केल्यानंतर पण हे दोन वलय तुम्हाला त्रास देतील. एक चिंतेचं वलय तुम्हाला त्रास देईल, प्रभावाचं वलय कसं वाढवायचं याच्या संदर्भातला विचार आपण करणार आहोत. आणि हे करताना आपलं जे आयुष्य आहे ते आयुष्य असं होऊ नये याची काळजी घ्या, बरोबर. आपलं जे आयुष्य आहे ते आयुष्य असं संतुलित आयुष्य असलं पाहिजे. तर मला वाटतं की जर असं आयुष्य असलं तर याच्या 1% एक पण जास्त झाला, कमीत कमी आपण 0.001 म्हणजे काही नॉर्मली तरी असू या स्वप्नाच्या संदर्भात, बरोबर. आणि हे स्वप्नासाठी आपला हातभार पण लागला असेल की बाबासाहेब म्हणतात की माझ्यासारखा विद्वान या पार्श्वभूमीवर जन्माला आला पाहिजे किंवा ते पाहू इच्छितात. तर मला वाटतं की आजच्या कार्यशाळेत माझ्याकडून एवढंच होतं. तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं आणि छान वाटतं. आपला पॅटर्न असाच राहील, भविष्यात पण आपण वेगवेगळ्या घेऊ. तर त्या कार्यशाळा काही प्रवचन पॅटर्न नसणार, तर असंच काहीतरी विषय घेऊन आपण एक आपला कोर ग्रुप बनवणार आहोत युवकांचा. जो कोर ग्रुप हे प्रॅक्टिकली आपल्या जीवनात दाखवून देईल ती पंचसूत्री. तर थँक्यू तुम्ही सगळ्यांनी